कोल्हापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन सध्या सुरू आहे। बेळगाव सीमा प्रश्न 20 वर्ष प्रलंबित दिसतोय। बेळगाव सीमा भाग प्रश्नी कर्नाटक सरकारची भूमिका महाजन अहवाल नुसारच असल्याचं पाहायला मिळालं। मात्र दुर्दैवाने महाराष्ट्राची भूमिका बदलत चालली असल्याची शंका आहे। त्यामुळे बेळगाव सीमा भाग प्रश्नासाठी आता महाराष्ट्रातून मधून सुद्धा आंदोलन करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय महाराष्ट्र एकीकरण समितीचं हे आंदोलन, काय नेमकी सध्याची तिथली परिस्थिती, काय मागणी खरं तर केली जाते? गौरी, गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा सीमा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी प्रलंबित आहे। यावरती अनेक लढे झाले, अनेक आंदोलनं झाली। महाराष्ट्रासह कर्नाटकात देखील यापूर्वी आंदोलनं झाली होती। मात्र आता महाराष्ट्रात सीमा भागातले जे सगळे एकीकरण समितीचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांचं यापुढच्या काळामध्ये आता महाराष्ट्रातून एल्गार जो आहे तो पुकारला जाईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती त्यांच्याकडून दिली जाते। आपण जर बघितलं तर ही सगळी महाराष्ट्राच्या बाहेरची म्हणजे जवळपास सीमा भागात असणारी सगळे मराठी भाषिक आहेत, ज्यांच्याकडून गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकमध्ये लढा जो आहे तो सुरू होता। मात्र हे सगळे जण जे आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि महाराष्ट्रातून खरं तर त्यांचा लढा जो आहे तो सुरू झालेला आहे। महाराष्ट्र सरकारची भूमिका जी आहे ती आता बदलत चालली का अशी शंका जी आहे ती या सर्वांच्या डोक्यात आहे आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांच्याकडून हे आंदोलन जे आहे ते केलं जाते। आपल्यासोबत या आंदोलनाची भूमिका सविस्तर मांडण्यासाठी किनीकर साहेब देखील आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून लढाई, मात्र आता कोल्हापुरात तुम्हाला यावं लागतं। 1956 साली 17 जानेवारीला जेव्हा भारताच्या पंतप्रधानांनी बेळगाव हे कर्नाटकाला दिलेलं असं जाहीर केलं, त्यावेळी बेळगावमध्ये पहिले 5 हुतात्मे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले बेळगावमध्ये झाले। त्यानंतर आज 69 वर्ष आम्ही सातत्यानं साराबंदी असू दे, पदमोर्चा असू देत, उपोषण सर्व मार्ग अवलंबले। त्यानंतर 2000 साली बेळगावमध्ये साहित्य संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये यदी फाडकेंनी आपल्या 32 पानाच्या लहानशा पुस्तिकामध्ये प्रत्येक पेजवर म्हणजे हा सीमाप्रश्नाचा उल्लेख केला होता। आणि त्यानंतर बेळगावच्या साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख, आराराबा वगैरे आले होते आणि त्यावेळी साहित्यिकाने असं ठरवलं की एवढे वर्ष झाली हा प्रश्न चर्चेनं सुटीना। त्यावेळी साहित्य संमेलनामध्ये असं ठरलं होतं की आपण 2 वर्ष केंद्र सरकारला विनंती करायची की दोन्ही मुख्यमंत्र्यांना घेऊन हा प्रश्न सोडवायचा। त्या प्रयत्नाला अपयश आलं आणि शेवटची एक मीटिंग वाजपेयी नेमकी तुमची भूमिका काय असते? नाही तेच सांगतो, त्यासाठी मग आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो 2004 साली आणि 2004 साली कोर्टात गेल्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे 2014ला एक सुनावणी झाली आमची आणि त्यावेळी साक्षी पुरावे घ्यायचे ठरले।